काही दिवसांपूर्वी भाजपानं MMRDA रिझनमध्ये एक सर्वे केला। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर हा सर्वे होता। त्यामध्ये भाजपाच्या अंतर्गत सर्वेमध्ये ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता आणणार, त्यांचे दोघांचे 60 ते 70% नगरसेवक निवडून येतील अशी माहिती त्या सर्वेमधून समोर आली। आता आणखी एक सर्वे समोर आलाय। त्यामध्ये फक्त मुंबई पालिकाच नाही तर अन्यही पालिकांमध्ये ठाकरे बंधूंची जादू चालणार हे समोर आलंय। त्यामुळे आता कोणत्या या महानगरपालिका आहेत आणि त्यांची किती जादू चालणार आणि त्याचा फटका नेमका कुणाला बसेल, चला समजून घेऊयात। मुंबई पालिकेत तर ठाकरे बंधूंची जादू चालणार आहे। शिवाय MMRD रिझनमध्ये ठाकरे बंधू कमाल करणार आहेत आणि त्याची ठाकरे बंधूंकडून रणनीती सुद्धा सुरू झाली आहे। यामध्ये खास करून ठाकरे बंधूंकडून ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, नाशिक आणि पुण्यामध्ये ही जादू दिसेल। त्यामुळे भाजपाची पायाखालची वाळू सरकली आहे। पण सगळ्यात मोठा धक्का बसणार आहे तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला। त्यामुळेच एकनाथ शिंदे यांचा 3 वेळा दिल्ली दौरा झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं एक वातावरण निर्मिती तयार झाली आहे। त्यातच मनसेकडून खास करून आगामी निवडणुकांमध्ये एकत्र येणार किंवा येणार नाही यावर सस्पेन्स कायम आहे। त्यामुळे वातावरण निर्मिती व्यवस्थित टिकवली जाते आहे। त्यात भाजपा हा कायम निवडणुका मोडमध्ये असतो। मोठी राजकीय डेव्हलपमेंट झाली की लगेच भाजपाचा सर्वे होतो। त्यांच्या अनेक सर्वेमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यानं बदल दिसणार हे वारंवार समोर येत आहे। म्हणून भाजपाकडून खास करून हिंदुत्वाचा मुद्दा हा अधिक तापवला जातोय। त्यातच हिंदी सक्तीचा मुद्दा महायुतीच्या अंगावर आलाय। 15 ऑगस्टला मांस विक्री बंदीचा मुद्दा सुद्धा अंगावर आलाय। भाजपाला मराठी मतं आपल्याला मिळणार नाहीत हे सर्वेमधून तरी कळून चुकलंय। त्यामुळे भाजपाकडून अमराठी मतांना चुचकारण्याचा प्रयत्न सुरू झालाय। पण गेल्या काही महिन्यात भाजपाकडून जे राजकारण सुरू आहे तसंच कुणालाही पक्षात प्रवेश दिला जातोय त्यावरूनही जनतेमध्ये नाराजी सुरू आहे। खास करून भाजपातीलच कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये काही हिंदुत्ववादी महाराज भाजपाला RSSला उघडपणे सल्लाही देऊ लागलेत। त्यावरूनही ठाकरे बंधू निवडणुकीत भाजपावर हल्लाबोल करतील हे वेगळं सांगायला नको। MMRDA रिझनमध्ये मतदार हा जास्त प्रमाणात सुशिक्षित आहे। त्याचा फायदाही ठाकरे बंधूंना होईल। फटका अर्थातच महायुतीला बसेल असंही राजकीय अभ्यासकांना वाटतंय। राज ठाकरेंचा करिश्मा, वक्तृत्व आणि उद्धव ठाकरेंची रणनीती, त्यातच आदित्य ठाकरेंची वाढती लोकप्रियता हे सगळ्यांना माहिती आहे। त्यात महायुतीच्या नेत्यांकडून होत असलेल्या चुका हेही महायुतीसाठी फटका बसण्यासाठी पुरेसं कारण आहे। नारळी पौर्णिमेच्या दिवशी एकनाथ शिंदेंना आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळीमध्ये शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नव्हती। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। ठाण्यामध्येही कोळी बांधव मोठ्या प्रमाणात खाडीवर पोहोचले होते। शिंदे ठाण्यामध्ये सुद्धा नारळी पौर्णिमा साजरी करू शकले असते। त्यांना वरळीमध्ये जाण्याची गरज नव्हती। अशा छोट्या मोठ्या चुकांमुळे महायुतीचं नाव आणखी खराब होत आहे। त्यातच महायुतीच्या मंत्र्यांचे कारनामे हे तर आणखी भर घालतायत। हे सर्व मुद्दे एक वेळ उद्धव ठाकरे प्रचारामध्ये सोडून देतील किंवा विसरतील, पण राज ठाकरे अजिबात नाही। एकंदरीतच काय, भाजपानं आणि इतर संस्थांनी केलेल्या सर्वेमध्ये ठाकरे बंधू MMRDA रिझनमध्ये महायुतीला भारी पडणार आहेत हे सत्य आता तरी समोर आलंय। पण अजून 4 ते 5 महिने निवडणुकांना शिल्लक आहेत। त्यातच निवडणुका बॅलेटवर न होता EVM मशीनवरच होणार आहेत। त्यामुळे तोही मुद्दा आहेच। आणि राजकारणात थोड्या दिवसात अनेक राजकीय उलथापालथी होत असतात। ती महायुती आणि ठाकरे बंधूंच्या या दोन्हींकडून होऊ शकतात। पुढच्या काळातील राजकीय उलथापालथ कुणाच्या पथ्यावर पडतीये हेही महत्त्वाचं असणार आहे। पण एक नक्की झालंय, ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे एक मोठी राजकीय डेव्हलपमेंट झाली आहे। निदान सर्वेमधून तरी ती दिसती आहे। दोन्ही पक्षातील आउटगोईंग ही थांबलेली आहे। काही प्रमाणात ठाकरे गटात इनकमिंग सुरू झाली आहे। बघूया, घोडं मैदान जवळ आहे। निवडणुका झाल्यावर निकालामध्ये ते दिसेलच। पण सर्वेमधून तरी एक गोष्ट नक्की समोर आली आहे। आजच्या घडीला तरी ठाकरे बंधू अनेक पालिका निवडणुकांमध्ये बाजी मारणार आहेत हे सध्या तरी दिसतंय। आता हा टेम्पो ठाकरे बंधू कसा टिकवून ठेवतात यावर सुद्धा सर्व अवलंबून आहे। तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि बघत राहा D द डिस्कवर।